गेल्या 7 तासापासनं आपण साक्षी भाव हा विषय अगदी विस्ताराने मांडला. आता तो संपला, पुन्हा मागे जात नाही. 3रा अध्याय 29वा भगवद्गीतेचा श्लोक. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मंदान् कृष्णविन्न विचालयेत्. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मंदान् कृष्णविन्न विचालयेत्. प्रकृतीच्या प्राणशक्तीच्या गुण शरीरेंद्रिय विकारांनी अतिमूढ झालेले यज्ञ, आज्ञ, रक्तरंग परमाणू व त्याचे कर्मात हालचालीत आसक्त होतात. इंद्रियांची हालचाल, चेष्टा, इंद्रियांची हालचाल लाभासाठी आम्हीच करीतो असा अभिनिवेश धरितात. तरी सर्वज्ञ विद्यावान राजर्षी विद्या बुद्धियोगी आत्मानुभवी पुरुषाने त्या अल्पज्ञ अविद्यावान अनात्मज्ञ मंद पुरुषा श्रद्धेपासून ढळवू नये. गुणकर्मी जे गुंतले द्रव्य गुणाते भुलले आशा आज्ञ मतिमंदा सुज्ञे ढळवू नये कदा क्रमे वाढवून वर्म ऋषी दाखवे निसर्ग. बाप्पासाहेबांच्या ह्या समगीताबरोबर माऊलींच्या ओव्या 184वी ओवी 3रा अध्याय. त्या कर्मे तोची लिंपे जो गुणसंभ्रमे घेपे प्रकृतीचेणी आटोपे वर्तत असे एथ कर्मी तोची लिंपे जो गुणसंभ्रमे घेपे प्रकृतीचेणी आटोपे वर्तत असे. या कर्मभूमीवर जो अयोगी व अभावयोगीही गुणरंगाना मोहित होऊन विकारी प्रकृतीच्या तंत्राने व्यवहार करतो तोच कर्मामध्ये लिप्त होतो. पुन्हा पहा, या कर्मभूमीवर जो अयोगी व अभावयोगी ही गुणरंगाना मोहित होऊन विकारी प्रकृतीच्या तंत्राने व्यवहार करतो तोच कर्मामध्ये लिप्त होतो. कर्मामध्ये कोण लिप्त होत नाही हे मागे सांगितलं. साक्षी भाव जर ठेवला, 7 तासाचा विषय आपण मांडला, तर कर्मामध्ये माणूस लिंपत नाही. आता लिंपत कोण? आता दुसरी बाजू मांडतायत भगवान. अर्जुनाला सांगतायत एथ कर्मी तोची लिंपे जो गुण संभ्रमे घेपे. गुण संभ्रमे, गुण आणि संभ्रम, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे 3 गुण. गुण संभ्रमे, संभ्रम शब्द वापरलेला आहे माऊलींनी खास. संभ्रम म्हणजे भ्रम, विभ्रम आणि संभ्रम 3 प्रकार सायकॉलॉजीनी, मानसशास्त्रज्ञांनी केलेले आहेत. भ्रम, विभ्रम आणि संभ्रम. ज्याला इंग्लिशमध्ये इल्युजन, डेल्युजन आणि हॅल्युसिनेशन्स असं म्हणतात. हॅल्युसिनेशन, संभ्रम. संभ्रम कधी निर्माण होतो माणसाला? भ्रम, विभ्रम आणि संभ्रम. की हरणाला
ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये भर मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये रखरखत्या वाळवंटामध्ये ज्यावेळेस ऊन चमकतं त्यावेळेस त्याला असं भासतं की पाण्याच्या लाटा अशा चालत आहेत आणि खरं म्हणजे ते झळाया असतात उन्हाच्या, पाण्याच्या लाटा नसतात. पण त्याला वाटतं म्हणून तो पाणी प्यायला धाव घेतो, पुन्हा पाहतो नाही पुढे दिसतंय, असं पाण्याचा समुद्र त्याला पुढे दिसतो आणि हे हरिण पळत असतं. त्याला भ्रम होतो, संभ्रम होतो. जीवनामध्ये माणसाने जन्म घेतल्यानंतर ह्या 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण संभ्रम निर्माण करतात. वस्तुस्थिती जी असते ती दाखवत नाही, जी वस्तुस्थिती असते तशी ती दिसत नाही आणि ती वेगळीच दिसायला लागते आणि माणूस तसा विश्वास ठेवतो, याला संभ्रम म्हणतात. आता गुणामधला संभ्रम काय? या कर्मभूमीवर जो अयोगी व अभावयोगी गुणरंगाना मोहित होऊन विकारी प्रकृतीच्या तंत्राने व्यवहार करतो. गुणरंगाना मोहित होऊन म्हणजे अगोदर तुम्ही एक तर विकारग्रस्त झाले की रंगही बदलतात. विकारामुळे रंग, रंगामुळे विकार, हाही प्रश्न आहे. आपल्यामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण 3ही गुण आहेत. नेहमी आपण अध्यात्माच्या प्रयोगात जर राहिलो, आपल्याला माहिती आहेत प्रयोग क्षणाकरता प्रयोग आहेत आपल्याकडे, तर जवळपास आम्ही सत्वगुणामध्ये राहू. आणि एकदा सत्वगुणात राहायला लागलो मग सात्विक भाव निर्माण होईल, पण प्रकृती सत्वाच्या तंत्राने चालेल. रजोगुण जर आमच्यामध्ये असेल, थोडा राग असेल, हाव असेल, लोभ असेल, पैशांचा मोह, ही पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे याचा मोह, तर तशा प्रकारे प्रकृती देखील बिघडेल किंवा माणूस वागू लागेल त्या प्रकृतीच्या तंत्राने, रजोगुणी प्रकृतीच्या तंत्राने. आणि सत्व मिरचीच खाऊ वाटेल, चांगलं चुंगलं खाऊ वाटेल, बोलताना राग येईल. आता राहिलं तमोगुण. तमोगुणी असेल, नॉनव्हेज खावंसं वाटेल, मांस खावंसं वाटेल, दारू प्यावीशी वाटेल, गुटखा खावासा वाटेल, या सगळ्या गोष्टी खाव्याशा वाटतील. आणि त्याच प्रकारच्या तो भावलोक निर्माण होईल आणि प्रकृती त्याच्या तंत्राने वागू लागेल. जी माणसं प्रकृतीच्या तंत्राने वागतात आणि गुणाच्या अधीन असतात त्यांना कर्मबंधन प्राप्त होतं, ते कर्माने लिंपले जातात. आता कोणी म्हणेल सत्वगुण असला तर लिंपेल कसा? येस, सत्वगुणी माणसाला देखील राग असतो, सत्वगुणी माणसाला अहंकार असतो, त्यागाचाही एक अहंकार आहे. काही काही माणसं थोडा बहुत पैसा असतो, इस्टेट असतो, लात मारलेली असते, साधू होतात, निघून जातात, पण लोकांना सतत सांगतात मी इतक्या इस्टेटीवर लात मारली, मी इतक्या इस्टेटीवर लात मारली, इतक्या संपत्तीवर लात मारली, इतके पैसे होते माझ्याजवळ. वाढवून का सांगत नाही, पण सांगतात मी असं केलं, मी इतकं वाढवलं, मी इतकं केलं, मी लात मारली. लाथ मारणे अजून त्याच्या मनातून तो भाव गेला का? महावीरांनी कधी सांगितलेलं नाही मी किती राज्य त्यागलं, बुद्धांनी सांगितलं नाही, पण आम्ही मात्र सांगत सुटतो. आणि ज्यावेळेस आम्ही सांगत सुटतो त्यावेळेस सात्विक अहंकार असतो. त्याग केलाय तुम्ही, पण त्यागाचाही एक तुम्हाला अहंकार आलेला आहे, ज्ञानाचा अहंकार असतो. विद्या आपल्याला येत असेल दुसऱ्यापेक्षा जास्त तर त्याचा एक अहंकार असतो. मी एक्सपर्ट डॉक्टर असेल, मी एक्सपर्ट वकील असेल, मी एखादा तज्ज्ञ प्रोफेसर असेल तर त्याचाही एक अहंकार आहे की दुसऱ्याला येत नाही, मला जरा जास्त येतं. हे प्रकृतीच्या तंत्राने जरी सात्विक गुण असेल, सत्वगुण असेल, महाराज लोकांना तर फार अहंकार असतो. काही ना सात्विक, काही ना राजसी, काही ना तामसी. सात्विक अहंकार कमी आहे,
सगळे महाराज तसे, सगळ्यांना नाही मी घालत त्याच्यात, पण राजसी आणि तामसी अहंकार देखील त्यांना आहे. फार राग येतो त्यांना. त्यांचा अवमान झाला तर त्यांना फार राग येतो. मान सन्मान सोडलेला साधूच सापडत नाही. एखादा रेअर सापडतो आणि त्याला कोणी विचारतही नाही. ते भुकेलेली नसतात आम्हाला मान द्यावा म्हणून, फार कमी. पण सत्वाचाही अहंकार आहे, रजाचाही अहंकार आहे आणि तमाचाही अहंकार. पण सत्व, रज आणि तम तिन्ही मधून कुठलाही गुण जरी तुमच्यामध्ये निर्माण झाला तरी त्या तंत्राने प्रकृती वागू लागते आणि तसे कर्मबंधनं प्राप्त होतात. एकाच वेळेस एकाच दिवशी माणूस तिन्ही गुणांनी वागू लागतो. महात्मा गांधींनी एक प्रश्न विचारला होता. महात्मा गांधींना असं विचारलं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र माणूस केव्हा होतो? लक्षात घ्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र माणूस केव्हा होतो? त्यांना प्रश्न विचारल्यानंतर गांधीजींनी असं सांगितलं, तुम्ही देवपूजा करायला लागले, चांगलं बोलायला लागले, सात्विक बोलायला लागले, सात्विक अन्न खायला लागले, नम्रतेने बोलायला लागले, जगाच्या कल्याणाकरता काही थोडंसं करायला लागले, सेवा कार्य करायला लागले, तुम्ही ब्राह्मण झाले. त्यावेळेस तुम्ही ब्राह्मण असता. ब्राह्मणानंतर क्षत्रिय. जर तुम्हाला थोडासा झटका आला, देशावर संकट आलंय, अजून कशावर आलंय, नाही कोणी भांडायला आपण उठलो, आपण त्यावेळी क्षत्रिय होऊन जातो. व्यापार करायला लागलात तुम्ही, पैसा कमवण्याच्या गोष्टी केल्या, तुम्ही वैश्य झाले. आणि ज्यावेळेस म्हणले तुम्ही स्वतःचा संडास देखील धुत असाल किंवा घरची कामं करत असाल, त्यावेळी तुम्ही क्षुद्र झाले. एकच माणूस ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र. तसंच इथे आहे. प्रत्येकाला वाटेल आम्ही सत्वगुणी झालो, असं नाही. म्हणून कधी म्हटलेलं आहे, कोणाला भेटायला जायचं असेल तर सकाळी जात जा. कोणाकडून काम करून घ्यायचं ना तर सकाळी जा. का? ब्राह्मी मुहूर्त म्हटलेलं आहे की तो शांत मनाने उठलेला असतो, कुठले विकार त्याच्या जागे नसतात. त्यावेळेस त्याला एखादं काम सांगावं, आनंदाने तो करतो. जसजशी दुपार होते तसतसं तो हॉट बनतो, क्षत्रिय होतो. ऊन चढायला लागलं तो हॉट बनतो, तामसी बनतो, राजसी बनतो. आणि जसजसं ऊन उतरायला लागलं मग थोडा वैश्य बनतो. रात्रीपर्यंत एखाद्या वेळेस तो शूद्रासारखाही व्यवहार करू लागेल. फडाफड 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 कोणाला बोल, टेन्शन त्याला निर्माण होतं. सकाळी थोडं टेन्शन लेस असतं सर्वसाधारण माणूस. मग त्यावेळेस तो ब्राह्मण असतो, त्याच वेळेस तो दुपारी झालं की तो काय होतो? क्षत्रिय होतो. तिसरा प्रहरी तो वैश्य असतो, रात्री तो एखाद्या वेळेस शूद्र असतो. पण तशी तशी कर्मबंधनं त्याला प्राप्त होतात. सात्विक जसे तुम्ही वागाल, तुम्ही ज्ञानेश्वरीला आले, सात्विक रेकॉर्ड तुमची तयार झाली, चला ती फिल्म अंकित झाली. राजेसी तुम्ही वागले रागाने, ती फिल्म एक रेकॉर्ड करते. म्हणजे तुम्ही संत झालात, कशाही वागण्याचं गॅरंटी म्हणजे हे दिलेलं नाही आहे, सर्टिफिकेट दिलेलं नाही आहे. त्याच पद्धतीनं वागावं लागणार. संपूर्ण सत्वगुण ठीक आहे, तरी ते रेकॉर्ड होईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला कर्मबंधन होईल. निव्वळ सत्वगुणाने तुम्ही वागले, कधीच राग आला नाही, आला तर वरून आला, आतून नाही, भल्याकरता आला, आपल्या स्वार्थाकरता नाही, अशा सगळ्या भावानी युक्त सत्वगुण जरी झाले
आणि परवानगी मागून अर्पण नाही केलं तर तुम्हाला पुण्य लागतं, त्याचं फळ स्वर्ग आहे. आणि बाकीच्या राजसी आणि तामसी कर्मांना तुम्हाला पाप लागतं, त्याचं फळ नरक आहे. आपण रागात आलो की स्वर्गात नाही नरकात आहेत. ज्ञानेश्वरी आणि साधनेला आलो तर आपण स्वर्गात आहेत. लक्षात घ्या. मग कुठे आपण कसे वागतो त्यावरून आपले स्वर्ग आणि नरक ठरलेले आहेत. आणि तसं रेकॉर्डिंग होतंय वर, कंप्लीट रेकॉर्डिंग होतं. आणि या सगळ्याला त्या त्याप्रमाणे कर्मबंधन भोगावे लागतात, पाप आणि पुण्याचे. म्हणून भगवान म्हणतात की जसं तुमच्या रक्तामध्ये कर्म असेल, रक्तरंग असेल, त्याप्रमाणे ती गुणमयी प्रकृती तुमच्याकडनं कर्म करून घ्याईल आणि ती तुम्हाला बंधनाला प्राप्त करेल. म्हणून आपल्याकडे तर पद्धती आहे, लोकांनी कधी दाखवलेली नाही आहे ही पद्धती, त्यांना माहिती नाही आहे.